छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेचे सामने सुरू आहेत। या स्पर्धेत आज संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ अ यांच्यात सामना झाला। पाटाकडीलच्या आदित्य कल्लोळी, प्रथमेश हेरेकर, रोहित पोवार, ओंकार पाटील, तुषार बिष्ण यांनी पहिल्यापासूनच आक्रमक आणि खोलवर चढाया केल्या। पाटाकडीलच्या अक्षय मेथे पाटीलच्या फ्री किकवर ओंकार मोरेनं 22व्या मिनिटाला गोल करून संघाचं खातं उघडलं। आदित्य कल्लोळीनं छोट्या डीमधून मारलेला जोरदार फटका बुधवारपेठ संघाचा गोलरक्षक संदीप सिंग यानं रोखला। मध्यंतरापर्यंत हा सामना 1-0 असा राहिला। उत्तरार्धात सामन्याच्या 59व्या मिनिटाला रोहित पोवारच्या कॉर्नर पासवर पाटाकडीलच्या अरबाज पेंढारी यानं गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। बुधवारपेठच्या प्रकाश संगपाळ यानं दिलेल्या पासवर सचिन मोरे यानं गोलची सोपी संधी गमावली। सामन्याच्या 78व्या मिनिटाला ओंकार मोरे यानं वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी तिसऱ्या गोलची नोंद केली। पीटीएम अ संघानं 3 गोलची आघाडी कायम ठेवत हा सामना एकतर्फी जिंकला। संयुक्त जुना बुधवारपेठच्या निलेश थापा, रविराज भोसले, सचिन मोरे, संकेत कांबळे, प्रकाश संगपाळ, प्रीतम भोसले यांच्या चढाया फिनिशिंग अभावी फोल ठरल्या। उद्या शुक्रवारी दुपारी 1:30 वाजता झुंजार क्लब विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ आणि सायंकाळी 4 वाजता शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ अशा लढती होणार आहेत।